हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे मी डायरेक्ट साडीचं पीस घेतले, जाड आहे आपल्या साडीचं पीस, डायरेक्ट कटिंग आपण याच्यावरतीच करणार आहोत। तर आपल्याला शोल्डर पण कमी हवंय आणि डीप नेक हवाय, तर यासाठी आपल्याला शोल्डर किती घ्यायचंय, मुंढा किती घ्यायचंय, जी ब्लाऊजची कटिंग आहे ती मी तुम्हाला डायरेक्टली याच्यावर दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप। तर आपण कटिंगला इथे सुरुवात करूया। इथे बघा, आपण चेस्ट वाईट डबल घडी घालून घेतली आहे, पीसची बंद बाजू माझ्याकडून ठेवून घेतली आहे। तर इथे बघा, काठाचा पार्ट आपल्याला यायला हवा म्हणून मी उंची या पॉइंटला घेते। ब्लाऊजची उंची आपण 14 हवी, तर आपण 15 म्हणजेच की 1 इंच एक्स्ट्रा इथे घेऊया। तर 15 इंचाची मी इथे उंची घेते। त्यानंतर शोल्डर आपल्याला, जसं की मी तुम्हाला म्हटले, शोल्डर पण आपल्याला इथे कमी हवाय, तर इथे मी 4.5 इंचावरती शोल्डर घेते। आणि या पॉइंटला बघा, आता आपल्याला इथे गळ्याचा जो घेर आहे तो गळ्याचा घेर मी या पॉइंटला इथे 3 इंचावरती घेते। 4.5चा आपण शोल्डर घेतलंय, 3.5 आपण 3 इथे आपण गळा घेतलाय आणि 4.5 शोल्डर घेतले। मुंड्याची जी उंची ती या पॉइंट पासून 6.5 इंचावरती मी घेते। चेस्ट आहे 36 इंचाचा, तर 9 याचा आपण चौथा पार्ट घेऊया आणि इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन। आता या पॉइंटला बघा, डीप नेक आहे, तर पाठीमागे अर्धा इंच आपण सरळ लाईन न ड्रॉ करता आपण आत यायचंय आणि तिरकस याला ड्रॉ करायचं। त्यानंतर जी गोलाई आहे ती गोलाई आपल्याला या पॉइंट पासून पाठीमागे 1.5 इंचावरती द्यायची। जसं की मी तुम्हाला म्हटले, आपण डीप नेक इथे घेतोय, तर इथे या पॉइंटला बघा 10 आपला गळा रेडी असणार आहे, इथे मी 11 इंचावरती घेते। 11 गळ्याची उंची घेतली आहे, वरती 3 घेतलंय, खाली या पॉइंटला आपण 4 घेणार आहोत। पसरट डीप नेक 4 इंचावरती। गळ्याचा आकार देण्याआधी बघा, इथे आपण एक बॉक्स बनवून घेऊया। याला पसरट असा हलकासा आपल्याला गोल आकार द्यायचा या पद्धतीने। तर साधारण 1 इंचचा आपल्या इथे शोल्डर रेडी असणार आहे। खाली कमरेचं बघा, आता कमरेचा चौथा पार्ट टाकायचा आहे, खाली 2 इंचाची मार्जिन घ्यायची, पाठीमागे टक्स टाकायचा आहे। आता 32 इंचाचा कमर घेर आहे, तर मी 8 वरती एक पॉइंट देते आणि 2 इंचावरती आपण मार्जिन घेतोय। आता पूर्ण आपल्या इथे ड्रॉ करून घेतलंय आपण, तर याला आपण कट करून घेऊया। तर इथे बघा, आपण डीप नेक इथे कट करून घेतलाय, या पद्धतीने पाठीमागचा पार्ट आपला इथे रेडी। पाठीमागचा पार्ट रेडी झाला, तर आपण फ्रंट पार्ट इथे कट करूया। आता फ्रंट पार्ट साठी परत आपण डबल फोल्ड कापड ठेवलाय आणि या पॉइंटला उंची बघा। आता इथे वरती आपला काठाचा पार्ट आहे, आपण इथे स्लीव कट करायची, त्याच्यामुळे मी या पॉइंटने आपण वरचा पार्ट इथे कट करतोय। तर उंची बघा, प्रिन्स कट आपण फ्रंट पार्ट इथे कट करतोय, 14 हवी आहे, तर या पॉइंटला आपण 15 इंचावरती सेम मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय। शोल्डर जसं आपण पाठीमागच्या पार्टला घेतलं सेम 4.5 इंचाचं शोल्डर, 3 इंचाचा आपला गळ्याचा इथे घेरा, मुंड्याची उंची 6.5 इंचावरती। इथे पण आपल्याला जसं मी तिरकस अर्धा इंच आत घेतलंय, सेम आपल्याला अर्धा इंच आत घ्यायचंय। शोल्डरला सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया आणि या पॉइंटला चेस्टचा परत चौथा पार्ट घ्यायचा आपल्याला। इथे पण आपण मार्जिन जी येते, मी या पॉइंटला पाठीमागे 1.5 घेतली, इथे आपण 2 घेणार आहोत, कारण इथे जो प्रिन्स कटचा आपण जॉईंट देतो त्यासाठी आपल्याला कापड इथे किंचितसं एक्स्ट्रा हवंय, त्याच्यामुळे आपण इथे अर्धा इंच अजून एक्स्ट्रा घेतलाय। इथे 1 इंचावरती गोलाई घ्यायची आतल्या हाताने। इथे बघा, आता मेजरमेंट कसं घ्यायचंय, 32 इंच कमर घेर, 8 याचा चौथा पार्ट, इथे मार्जिन आपण घेऊया 1.5 इंचाची, 2 इंच आपल्याला द्यायचा आहे प्रिन्स कटचा टक्स, त्याच्यामुळे आपल्याला हा जो पार्ट आहे इथे तिरकसचा 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा हवे। तर या पॉइंटला या पद्धतीने आता बघा, आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे। गळ्याचा घेरा 3 इंचावरती आपण घेतलाय, पुढचा जो आपला इथे गळा असणार आहे आपल्याला इथे 6 रेडी येईल, आपण 6.5 इंचावरती घेऊया। इथे खाली आपल्याला जास्त डीप नकोय, इथे वरती आपण 3 घेतले, इथे मी 2.5 घेते खाली आणि तिरकस हा तिरकस बॉक्स
गळ्याला गोलाकार आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पेंट्स कटचा आकार द्यायचा आहे. तर इथे बघा खाली बंद बाजूपासून 3.5 पासून आपल्याला पुढे आपल्याला 2 इंचाचा इथे टक्स घ्यायचा आहे. 2 पुढे वाढवलाय, सेंटरला 1 इंच ठेवलाय आणि या पॉइंटला बघा इथे 3.5 इंचावरती लाईन ड्रॉ करायची. इथे आपण 3.5 इंचावरती एक लाईन ड्रॉ केली आहे आणि या पॉइंटला बघा इथे 6 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे. 1, 2 आणि 3 तिघही पॉइंट आपल्याला तिरकशी मॅच करायचे या पद्धतीने. हा जो टक्स असणार याला आपण हा टक्स आपण इथे कट करणार आहे. फक्त हा जो पॉइंट आहे आपल्याला इथे आपल्याला पेंट्स कटचा आकार इथे हवाय. या पॉइंटला आपण अर्धा इंच आत जायचंय तिरकसचं आणि या पॉइंट आपल्याला कट करायचं. आता फ्रंट पार्ट पण आपला इथे पूर्ण ड्रॉ करून झालाय. याला आपण कट करून घेऊया. तर इथे बघा आपण इथे फ्रंट पार्ट इथे कट केलंय या पद्धतीने. फ्रंट पार्ट रेडी आहे. आता आपण स्लीव इथे कट करूया. तर इथे बघा आपण डबल फोल्ड कापड ठेवलाय. याला आपल्याला 4 कापडामध्ये घडी घालायची या पद्धतीने. बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे. आता उंची आपल्याला बघा या पॉइंटला हवी आहे 10 इंच ब्लाऊजची रेडी हवी. तर आपण या पॉइंटला 11 इंचावरती घेऊया. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. जे दंडघेर आहे त्याचा निम्मा पार्ट टाकायचा आहे. तर 12 इंचाचा दंडघेर आहे. तर या पॉइंटला आपण 6 इंचावरती घेऊया. इथून पुढे 1.5 इंचची माडूची आणि याच पॉइंटला वरती इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. आता याच पॉइंटला आपल्याला काखेतलं मेजरमेंट टाकायचं आहे तिरकसचं 3 इंचावरती. मुंड्याची गोलाई आपल्याला इथे घ्यायची आहे. तर या पॉइंटला बघा आपल्याला 8.5 आपल्याला इथे हवी. तर कापड या पॉइंटला आपल्याला जॉईन करायचं आहे. 8.5ला आपण तिरकस राऊंड देऊया आणि 1.5 इंच जी आपल्याला मार्जिन हवी तो पॉइंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे. तर जॉईनसाठी आपल्याला कापड कसा घ्यायचा आहे ते आपण पाहूया. पण आधी आपण इथे सरळ या पॉइंटला स्लीव कट करायची आहे आणि हा जो गुलाईवाला पार्ट आहे याला आपल्याला तिरकसचा तर बघा स्लीव आपली कट झाली. जॉईंट साठी आपल्याला हा पार्ट इथे जॉईन करायचा. 4 कापडात हाही आपल्या इथे कापड रेडी होतोय. जॉईंट पण होतो आणि स्लीव पण आपली रेडी. तर आपण पूर्ण ब्लाऊज इथे कट करून घेतलं. यात तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा. आणि अजून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इथे शोल्डर कसं घ्यायचंय, जर डीप नेक घ्यायचंय किंवा अजून जर काही प्रॉब्लेम येत असेल ब्लाऊजमध्ये त्यानुसार तुम्ही मला ब्लाऊजसाठी कमेंट्स करा. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्यावर इथे बघूया.